नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले सुनील केदार यांच्या जामिनाच्या अर्जावर आज देखील निर्णय झालेला नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हे येत्या शनिवारी त्यांचा निर्णय सुनावणार आहेत. बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांना न्यायालयानं 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय गेल्या शनिवारी 21 वर्षांनी आला. नागपूरच्या विशेष न्यायालयानं काँग्रेस नेते सुनील केदार आणि अन्य 5 जणांना दोषी ठरवून 5 वर्षांच्या कारावासासह आर्थिक दंड भरण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर सुनील केदार यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीन याचिकेवर मंगळवारी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. मात्र न्यायाधीशांनी आपला निर्णय राखून ठेवत बुधवारी निकाल देण्याचा निर्णय घेतला. मात्र बुधवार आणि गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान देखील न्यायालयाला या याचिकेवर निर्णय देता आला नाही. आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षेच्या स्थगिती अर्जावर शनिवारी म्हणजेच 30 तारखेला निकाल दिला जाईल.